हॅलो अँड वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा भूगोल हा टॉपिक शिकणार आहोत. परंतु भारताचा भूगोल एकदम शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. त्या बेसिक गोष्टी कोणत्या की एक्झॅक्टली जर समजा आता आपण भारताचा अभ्यास करायला चालू केला तर भारत एक्झॅक्टली कुठे आहे हे काय माझ्या हातामध्ये आपण सर्वांना माहितच आहे. याला इंग्लिशमध्ये ग्लोब म्हणतात. अँड व्हॉट इज अ ग्लोब? ग्लोब इज अ ऍक्च्युअल मॉडेल ऑफ द अर्थ. म्हणजे हे काय आहे? पृथ्वीची एक हुबेहूब अशी प्रतिकृती आहे. कारण आपण पृथ्वीचा नकाशा काढू शकतो का? नाही काढू शकत. मग पृथ्वीचं मॉडेल तयार करावं लागते. या मॉडेलच्या अंतर्गत भारताचं एक्झॅक्टली स्थान कुठे आहे बा? त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आपला भूगोलाचा तयार होत आहे की भारताचे स्थान. त्याच्यानंतर बघायचं काय आपल्याला, टीईटी असेल, सीटीईटी असेल किंवा एमपीएससी असेल, याच्यामध्ये जीएस कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की जीएस हा घटक महत्वाचाच आहे. आणि त्या घटकाला एवढं वेटेज आहे मित्रांनो. तुम्ही बघा टीईटी पेपर 2 मध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तिथे 60 गुण म्हणजे 60 मार्क त्या सामाजिक शास्त्र या विषयाला आहे. आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला इकडे जीएस आहे म्हणजे परिसर अभ्यास नावाखाली हेच आहे. तर परिसर अभ्यासामध्ये देखील तुम्हाला हाच विषय स्टडी करायचा आहे. म्हणून माझं हे जे चॅनल आहे तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. विश्वास ठेवा, तुम्हाला वाटेल नवीन चॅनल आहे, काय सांगतो काय नाही, पण मला या विषयाची खूप आवड आहे आणि याच विषयामध्ये जो काही घटक असेल तुम्ही अगदी मनापासून तुमच्यापर्यंत अगदी डिटेल आणि व्यवस्थित पोहोचवणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा एक विनंती राहील की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. आता भूगोलाची सुरुवात करायची आहे भारताच्या. बघा, याची भारताचा भूगोल, जगाचा भूगोल असे भाग पडतात. पण सुरुवातीला आपण भारताचा भूगोल घेणार आहे. पण मी काय म्हटलं, आपल्याला एकदा स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. आता माझ्या हातामध्ये ग्लोब आहे म्हणून पाहता हे ग्लोब आहे. आपल्याला या ग्लोबवर एखादा देश कुठे आहे बघा. यामध्ये तुम्हाला इंडिया, भारत हा आपला देश दिसत असेल. हा भारत जगामध्ये कुठे आहे ना, त्याचं जगातील स्थान कुठे आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी शिकाव्या लागतात. बघा, या ठिकाणी काही इमॅजिनरी लाईन्स आहेत बघा. नॉर्थ टू साऊथ, उत्तर टू दक्षिण, उत्तरेकडून दक्षिणेकडे. तुम्ही इंग्रजी माध्यमाचे असाल, हिंदी माध्यमाचे असाल, मराठी माध्यमाचे असाल, कोणतेही माध्यम असू दे, स्टेट बोर्ड असू दे, एनसीईआरटी असू दे, त्याच्यामध्ये हेच टॉपिक आहेत. आणि हेच मी ज्या पद्धतीने सांगत आहे अगदी सिंपल शब्दांमध्ये तुमच्या समोर सगळ्या कन्सेप्ट मांडणार आहे. अगदी कुठून या उभ्या रेषा आहेत, काही आडव्या रेषा आहेत. या उभ्या आडव्या रेषा कशाला असतात? तर एखाद्या देशाचं जगामध्ये त्याचं स्थान काय आहे, व्हॉट इज द लोकेशन ऑफ द कंट्री इन द ग्लोब ऑर द वर्ल्ड ऑफ दॅट कंट्री. इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट, म्हणजे आपल्याला जर त्या देशाचं जगातलं स्थान शोधायचं आहे तर मग आपल्याला त्या इमॅजिनरी लाईन्स बघा. आता आपण या ठिकाणी काय त्या इमॅजिनरी लाईनचं काय महत्व आहे ते समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हे बघा, आता हे जे सर्कल आहे हे मी इथे काढलेलं आहे. तर या सर्कल मध्ये हे जे मधातून जी लाईन गेलेली आहे अर्थच्या एकदम सेंटर मधून, हे सर्कल म्हणजे अर्थ आहे. या अर्थच्या एकदम सेंटर मधून ही जी आडवी लाईन गेलेली आहे याला आपण काय मार्क करतो? 0 डिग्री मार्क करतो है ना. हे 0 डिग्री काय झालेलं आहे? हे आपलं सर्वात मोठं काय झालेलं आहे? लॅटिट्यूड झालेलं आहे. आता याला इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड म्हणतात, मराठीमध्ये याला काय म्हणतात? अक्षवृत्त म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? अक्षवृत्ते, आहे की नाही. पण ह्या आडव्या लाईन्सला आपण लॅटिट्यूड्स म्हणतो. हे सगळे अक्षवृत्त आहेत. पण हे एक्झॅक्टली जे मधात आहे, एक्झॅक्टली जे मधामधलं आहे, याला नाव आहे. काय नाव आहे याचं? याचं नाव आहे इक्वेटर. इक्वेटर म्हणजेच काय? याला आपण म्हणतो विषुववृत्त. विषुववृत्त. बघा मित्रांनो, हे 0 डिग्री आहे, याला विषुववृत्त म्हणतात. म्हणजे मी हे जे लॅटिट्यूड अक्षवृत्त लिहिले तर ह्या आडव्या लाईन ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? अक्षवृत्ते म्हणतो. आता याच ग्लोबवर म्हणजे याच पृथ्वीच्या ज्या गोल आहे त्याच्यावर काही इमॅजिनरी लाईन्स ह्या नॉर्थ टू साऊथ असतात बघा अशा.
हे काय आहे, हे वरचं नॉर्थ साइड आहे, ही खालची साऊथ साइड आहे. म्हणजे याला म्हणायचं नॉर्थ पोल. नॉर्थ पोल म्हणजेच काय, उत्तर ध्रुव. याला आपण मराठीमध्ये उत्तर ध्रुव म्हणतो. बघा, ध्रुव म्हणजे वरचा जो एकदम उत्तरेकडचा पॉइंट आहे, आणि एकदम दक्षिणेकडचा, तर याला आपण काय म्हणणार मग, दक्षिण ध्रुव. मित्रांनो बघा, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि ह्या डिटेल घ्यायच्या आहेत. म्हणून तुम्ही या माझ्या ज्या चॅनलला अगदी विश्वासाने तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप एकदम लॉंगिट्यूड, हे बघा आता हे जे काय आहेत, ह्या नॉर्थ टू साऊथ लाईन आहेत, याला काय म्हणायचं, लॉंगिट्यूड. काय म्हणायचं बघा, लॉंगिट्यूड. म्हणजेच याला रेखावृत्ते म्हणतात. काय म्हणतात, रेखावृत्ते, है ना. आडव्या ज्या रेषा आहेत ते अक्षवृत्त आहेत, आणि उभ्या ज्या रेषा आहेत ते रेखावृत्त आहे. मग आता ह्या रेषा कशाला आहेत ग्लोबवर, तर ह्या रेषा याच्यासाठी आहेत की जगामध्ये कोणताही देश आपल्याला जर शोधायचा असेल तर त्याला ह्या 2 रेखावृत्तांच्या मध्ये आणि 2 अक्षवृत्तांच्या मध्ये, बघा अशा प्रकारे, म्हणजे त्याचा रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि 2 अक्षवृत्तीय विस्तार लक्षात घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये जी जागा असते त्या ठिकाणी तो देश वसलेला आहे असं म्हणतो. म्हणजे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा उपयोग कशासाठी होते, तर याचा उपयोग हा त्या देशाची, है ना, काय, लोकेशन दाखवण्यासाठी होते. लोकेशन दाखवण्यासाठी, म्हणजे तो देश जगामध्ये कुठे लोकेटेड आहे. बघा आता आपण याच्यामध्ये बघूया, भारत एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे, भारताचं जगातील स्थान कुठे आहे. बघा परत आपण इथे डायग्राम काढूया. आता मी थोडं आणखीन एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला वाढवत नेणार आहे. बघा, हे आपण शिकलो होतो, हे उत्तर ध्रुव आहे, बरोबर, आणि आपण हे बघितलं हे दक्षिण ध्रुव आहे. या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मधातून ही जी लाईन गेलेली आहे, इमॅजिनरी लाईन, बघा ना या ग्लोब मध्ये, आहे की नाही. हा जो गोल चेंडू आहे हा कोणत्या एका मधल्या अँगलवर फिरत आहे, तो आहे त्याचा ऍक्सिस, आहे की नाही. त्याला काय म्हणतात, AXIS ऍक्सिस. म्हणजे त्याच्या केंद्रातून जाणारी एक काय आहे, काल्पनिक रेषा आहे. जसं की भवरा असतो की नाही मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल. बघा असा काय असतो, आपण लहानपणी खेळत होतो पहा, हा काय भवरा आहे, है ना. याला खाली असा खेळा असते, बरोबर आहे. जेव्हा तो गोल 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 फिरतो एकदम स्थिर दिसतो, आहे की नाही, आणि तो एका इमॅजिनरी रेषेच्या भोवती स्थिर फिरत असतो, आहे की नाही. तर या मधातून जाणारी ती जी काल्पनिक रेषा आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सिस म्हणतो. बर, मग आता बघा, ही जी रेषा आहे ऍक्सिस मी सरळ काढलेली आहे, आणि ही जी रेषा आहे मी थोडी तिरपी काढलेली आहे. इंग्लिशमध्ये त्याला टिल्टेड म्हणतात. हाऊ इट इज, TILTED, टिल्टेड आहे तो, म्हणजे थोडासा तिरपा आहे. पृथ्वीचा ऍक्सिस हा ऑलरेडी तिरपाच आहे, बघा, है ना. ग्लोब असा सरळ ठेवला आपण, आणि ऍक्सिस मात्र कसा आहे, तिरपा आहे. म्हणजे पृथ्वी ही अशी स्पेसमध्ये जेव्हा फिरते की नाही, स्वतःभोवती जेव्हा फिरते ती अशी, सांगा बरं या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात. व्हेन अर्थ रोटेट अराउंड इटसेल्फ, जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला काय म्हणतात, सांगा. परिभ्रमण. आणि जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत, समजा हा सन आहे, सूर्य आहे, त्याच्या भोवती अशी फेरे मारते, है ना, तर त्याला काय म्हणतात, त्याला परिवलन म्हणतात, बरोबर आहे की नाही. परिभ्रमण स्वतःभोवती फिरणे, परिवलन सूर्याभोवती असा लांब घेर मारणे, आहे की नाही. बरं, आता पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते सांगा बरं. बेसिक गोष्टी आहे, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. हे बघा आता तिकडून बघताना ही जी दिशा आहे ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे. मग ही अशी फिरते पृथ्वी, कशी, पश्चिमेकडून पूर्वेकडे की पूर्वेकडून पश्चिमेकडे, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. लक्षात ठेवा, इथे मी डायग्राम लिहितो, हे बघा, ही ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, ठीक आहे. कॅमेऱ्याच्या याच्यात थोडस लक्ष असू द्या. आता बोर्डवर जे लिहिलंय ते व्यवस्थित लिहिलेलं आहे. बघा ही डायरेक्शन जी आहे ही ईस्ट असते, ही वेस्ट असते, पूर्व पश्चिम, ही झाली उत्तर,
आणि ही झाली दक्षिण. बरोबर, हे तर आपल्या सर्वांना माहितच आहे. मग अर्थ ही फिरते कशी? फ्रॉम ईस्ट टू वेस्ट फिरते की वेस्ट टू ईस्ट फिरते? सांगा पटकन. हे ईस्ट टू वेस्ट फिरतच नाही आपली अर्थ. आपली अर्थ ही कशी फिरते? वेस्ट टू ईस्ट फिरते, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. यस. समजा जर आता आपल्याला माहिती आहे सूर्य कुणीकडून उगतो? सूर्य हा पूर्वेकडून उगतो. समजा हा सूर्य आहे, सूर्याची किरणे आली आणि आपला देश कुठे आहे? हे इथे आपला देश आहे. हे बघा, हे इथून एक आहे, हे इथे पण आहे. हे जे लॅटिट्यूड्स आहेत ना, कन्फ्युजन करायची गरज नाही. लॅटिट्यूड म्हणजे अक्षरवृत्त आणि लॉंगिट्यूड म्हणजे नॉर्थ टू साऊथ रन करणाऱ्या इमॅजिनरी रेषा, त्याला रेखावृत्त म्हणतात, है ना. तर इंडियाच्या म्हणजे भारताच्या अगदी मधातून एक जाते पहा, अक्षरवृत्त, है ना. आणि हे पृथ्वीच्या एकदम सेंटर मधून चाललेलं आहे. मग हे काय आहे? हे सेंटर मधून जे जाते ना, त्याला काय नाव देतात? त्याला आपण नाव दिलेलं आहे, अगोदरच बघितलं आपण. याला म्हणतो आपण, चलणार रे बाळा, विषुववृत्त. म्हणजे इंग्लिश मध्ये पहा थोडं सोपं जाते, EQUATOR. इक्वेटर म्हणतात त्याला. डिग्रीज मध्ये नंबर दिलेले आहेत, 0 डिग्री, मग 1 2 3 4 5 6 असं. हे 90 डिग्री पर्यंत म्हणजे 90 अंश उत्तर पर्यंत ह्या अशा रेषा आहेत. आणि खाली पण तशाच, इकडे 1 2 3 4 5 6 असं 90 डिग्री साऊथ पर्यंत, हे 90 डिग्री नॉर्थ. तर बघा मित्रांनो, इंट्रोडक्टरी व्हिडिओ तुम्ही म्हणाल तर टॉपिक वाईज आपण याला स्टेप बाय स्टेप डिटेल घेणार आहे. पण आता सगळे आपण मोठे झालेलो आहोत, परीक्षाचा अंदाज पाहता आपल्याला थोडं स्पीडमध्ये पुढे जावं लागणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की करा की याविषयी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आहेत हे आणखीन डिटेल पाहिजे असतील तर तुम्हाला याही व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पण सेपरेट त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, तशा तुम्ही कमेंट्स करू शकता. बघा आता, हे जे आडवे आहेत हे अक्षरवृत्त आहेत आणि हे टोटल किती आहेत? 90 आहेत. आणि हे खाली पण एकूण असे 90 आहे. म्हणजे या इथून एवढा हा जो पृथ्वीचा अर्धा गोल झालेला आहे, हे की नाही, हे जो असा खालचा अर्धा गोल झालेला आहे आणि इथून वरचा अर्धा गोल झाले, म्हणजे ही जी मधातली इक्वेटरची रेषा होती याने पृथ्वीला मधातून डिवाइड केलेलं आहे. मग हा वरचा अर्धा गोल आणि हा खालचा अर्धा गोल. मग वरची दिशा उत्तर गोल आणि खालची दिशा दक्षिण गोल. मग त्याला नाव काय दिले? उत्तर गोलार्ध. काय म्हणतात त्याला? उत्तर गोलार्ध. गोलार्ध, अर्धगोल आहे की नाही. म्हणजे पहा, अर्धा गोल. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? उत्तर म्हणजे नॉर्थ आणि गोलार्ध म्हणजे हेमिस्फेअर. हेमिस्फेअर, स्पेअर म्हणजे गोल, हेमिस्फेअर म्हणजे अर्धगोल. इथून एवढा, इथून खालचा दुसरा, मग खालच्याला सदर्न हेमिस्फेअर है ना. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. या मग आता भारताचं लोकेशन हे आहे. मग सांगा बरं, भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे. आता मजेदार गोष्ट काय की इमॅजिनरी लाईन्स काही पहा, नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत आहेत ह्या अशा, राईट. मग याची सुरुवात आपली या 0 डिग्री झालेली आहे. तसंच उत्तर पासून दक्षिणेकडे ज्या रेषा चाललेल्या आहेत त्याची सुरुवात पण कशी चाललेली आहे? 0 डिग्री पासून आहे. मग जे काही एक मुख्य हे असेल, रेखावृत्त असेल, हे कुठे ना कुठे असणारच आहे की नाही. जसं की हे मुख्य अक्षरवृत्त आहे, हे पृथ्वीच्या केंद्रातून चाललेलं आहे. तसं हे मुख्य रेखावृत्त कुठून चाललेलं आहे? ते इंग्लंड देश आहे, त्याच्यामध्ये लंडन शहर आहे. लंडन शहराच्या जवळ ग्रीनविच एक सिटी आहे. मग त्या ग्रीनविच वरून जाणार हे जे 0 डिग्री काय आहे, लॉंगिट्यूड आहे, यालाच काय म्हणतात? प्राईम मेरिडियन म्हणतात. काय म्हणतात? प्राईम मेरिडियन. आणि या प्राईम मेरिडियन पासूनच काय याला नंबरिंग केलेलं आहे. मग इथून इकडे 1 to लास्ट पर्यंत किती आहेत? 180. इथून हे वेस्ट कडे पहा, इकडे ईस्ट कडे 180, इथून वेस्ट कडे अजून 180. मग टोटल नंबर ऑफ लॉंगिट्यूड्स म्हणजे रेखावृत्ते किती झाली? 360 झाली. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की एकूण रेखावृत्ते किती, तर पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध, कारण
ही जी आपली मधातली रेखा होती, ज्याला आपण काय म्हणतो, प्राईम मेरिडियन म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यापासून पूर्वेकडे अर्धा गोल झाला, पश्चिमेकडे अर्धा गोल झाला. मग त्या दोन्हीचं टोटल हे जे लाईन्स आहेत, इमॅजिनरी लाईन्स आहेत, ह्या ऍक्च्युअल लाईन नाही आहेत, ह्या इकडच्या 180 आणि इकडच्या 180 दोन्ही मिळून 360. मग रेखावृत्ते 360 आहेत. आता अक्षवृत्ते किती आहेत? अक्षवृत्ते एकूण किती आहेत हे बघूया आपण. एकूण अक्षवृत्ते म्हणजे कोणत्या रेषा सांगा पटकन? आडव्या रेषा. हे बघा सेंटर मधून गेलंय ते विषुववृत्त म्हणजे इक्वेटर. त्याच्यानंतर मेजरच आपण घेणार आहे. हे बघा इथे नॉर्थ पोल आहे तुमचं, उत्तर, हे नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव, आणि हे साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. याला खाली पण ह्या अशा, आता तुम्ही म्हणाल सर हे अशा का? हे जे आहेत ना अक्षवृत्ते, हे अक्षवृत्ते जर तुम्ही एखादा बॉल बघितला तर ह्या संपूर्ण गोल आहेत. समजा आता मी जर इथून ही रेष मारली बघा अशी, इथून ही अशी अर्धीच दिसणार आहे, पण ही त्या गोलाच्या मागून कंटिन्यू, म्हणजे हे काय पूर्ण सर्कल्स. अक्षवृत्ते हे पृथ्वीला असं वरतून जर पाहिलं, हे सर्कल, हे सर्कल, हे सर्कल, सर्वात मोठं सर्कल हे आहे सेंटरला, बरोबर आहे. म्हणजे हे जे इक्वेटर आहे ना, विषुववृत्त, हे सर्वात मोठं सर्कल आहे, कारण केंद्रात पृथ्वीच्या एकदम सेंटरला आहे आणि तिथे तिचा आकार फुगीर झालेला आहे ना मोठा. मग हे सर्वात मोठं सर्कल आहे. मग सर्वात लॉंगेस्ट जर म्हणजे लांब अक्षवृत्त म्हटलं तर हे विषुववृत्त. इथून पुढे वरच्या उत्तर गोलार्धामध्ये बघा याला नंबर दिलेला आहे 23.5 उत्तर, है ना. तर हे काय आहे, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतात, है की नाही. म्हणजे याला कर्कवृत्त म्हणतात. दोन्ही भाषेमध्ये सांगून राहिलो मित्रांनो, तुम्हाला पेपर दोन्ही भाषेत असते, मराठी भाषेतही असते आणि बाजूला इंग्लिशमध्ये त्याचे प्रश्न असतात, है ना. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होण्याची काही गरज नाहीये. बघा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याला कर्कवृत्त म्हणतात. आणि हे 66.5 डिग्री नॉर्थ आहे पहा, म्हणजे उत्तर, 66.5 उत्तर. तर याचं नाव काय आहे? याला म्हणतात आर्टिक सर्कल, कारण इकडे आर्टिक ओशियन आहे पहा. हे बघा, बरं झालं आपण आज ग्लोब आपण सोबत ठेवलेला आहे, कारण ग्लोब आहेच आपल्या बरोबर, पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला सोपं जाते. हे बघा इथे आर्टिक समुद्र आहे. तुम्ही जर जेव्हा स्टडी करत असाल ना जगाचा स्टडी, तर हे ओशियन पण महत्वाचे आहेत बरं. आता मला असं होऊन राहिलेलं आहे की तुम्हाला काय सांगू आणि किती सांगू. कधीही सांगत बसलं तर आपल्या व्हिडिओची लेंथ वाढत जाते. काही नवीन व्ह्युअरच्या रूपात तुम्ही येता व्हिडिओवर आणि मग व्हिडिओला शेवटपर्यंत जर पाहिलं तरच तुम्हाला हे डीपमध्ये कळणार आहे. आलं की लक्षात? म्हणून अनेक व्हिडिओवर असं उडत फिरत गेल्यापेक्षा विश्वास ठेवा, जिओग्राफीची जी स्टडी आहे ती अगदी व्यवस्थित करून घेतो. कारण मला या गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी हा विषय शिकवत आहे आणि आवड आहे विशेष म्हणजे. त्याच्यामुळे संदर्भात देखील आवडीने काही प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतात, तर त्या देखील आपण व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही कमेंट व्हिडिओ वाढत चाललेला आहे, तुम्हाला एकदम डिटेल माहिती पाहिजे. बघा मी आता जिओग्राफी सुरुवात केली, तुम्हाला आवडलं असेल, पण भूगोल एकदम डायरेक्ट भूगोल सांगून तुम्हाला काय करणार, भारत कुठे आहे पर्यंत नक्की शेअर करा. आणि आता आपण याच्या पुढचा भारताचा भूगोल सुरू करणार आहोत. भारताचा भूगोल सुरू करताना त्याचं लोकेशन हे आपल्याला महत्वाचं आहे.